मित्रांनो नमस्कार। आजचा हा व्हिडिओ बनवतोय छोट्या रस्त्यावरती आणि चढावरती आपण गाडी चालवत असताना काय काय केलं पाहिजे आणि काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा असतो चढावरती मित्रांनो। तर गाडी हे आपल्याला पूर्ण ॲक्सिलेटर देऊनच चालवायला लागते, म्हणजे आपल्याला थोडीशी तकलीफ घ्यायला लागते गाडी वरती चढवताना, का तर ॲक्सिलेटर दाबायलाच लागतो। त्याच्या व्यतिरिक्त उताराला हे गाडी आपोआप पळते, तर तिथं कंट्रोल करायला लागते। तर इथं तुम्हाला गाडी ही पळवता पळवता अचानक काही अडचण आली समोर, तर तुम्हाला पळवता पळवता गाडीचं स्पीड कमी करायला लागतो अचानक। म्हणजे तुमचा पाय हा काही सेकंदाच्या आतमध्ये ॲक्सिलेटरवरनं ब्रेकवरती घ्यायला लागतो। तर अशा सिच्युएशनमध्ये जर अडकायचं नसेल तर आपल्याला चढावरती पण गाडी चढवत असताना आपल्या गाडीचा स्पीड हा कमीच ठेवायचा आहे, स्पीड वाढवायचा नाही आहे की आपल्याला नंतर ब्रेक मारायला लागेल, आपल्याला कुठं चढायला तर तिथं आपली गाडी आपल्याला चढणार नाही आहे। असं हे जे प्रश्न असतात आपल्या डोक्यामध्ये चाललेले, तर ते प्रश्न न डोक्यामध्ये ठेवता आपल्याला गाडी ही आपल्या कंट्रोलमध्ये चालवायची आणि पळवायची अजिबात नाही आहे। आणि नवीन रस्त्यावरती तर अजिबात गाडी पळवायची नाही आहे। जेवढं होईल तेवढं आपल्या कंट्रोलमध्ये गाडी ठेवायची आणि आपल्या साईडनीच गाडी चालवायची। आपल्याला दुसऱ्याच्या साईडमध्ये चढायला असताना पण जायचं नाही आहे। जर काही अडचण आली तर तुम्ही मागे पुढे आणि समोरून येणाऱ्या गाडीचा स्पीड पाहून तुम्ही ओव्हरटेक करू शकता, तेवढी अडचण तुम्ही पुढे जाऊ शकता। होतं काय मित्रांनो, ज्यावेळेस आपण चढावरती गाडी चढवतो तेव्हा आपण थोडीशी म्हणतो ना की ताकद लावतो, तर ते ताकद लावता लावता आपण कधी कधी कंटाळा करतो। आता गाडी पळते तर पळवा, पण समोरचा टर्न कोणता वळण घेतोय आणि कुठल्या साईडला वळतोय हे जर आपल्याला माहिती नसेल तर मात्र त्या ठिकाणी आपण अडकले जातो। आता इथं बघा, आपलं स्पीड एकदम कमी, मला राईटला जायचं आहे आणि लेफ्टला पण वळण आहे, इथं 3 रस्ते आहेत। तर अशा ठिकाणी अगोदरच इंडिकेटर द्यायचं, समोरून वरतून येणाऱ्या गाड्यांना पहिले प्रायोरिटी द्या, का तर त्या गाड्या उतारावरती आहेत म्हणजे फास्ट येणार आहेत। तर अशा ठिकाणी शक्यतो आता परत जातोय आपण। आता हे खाली जाणारा एक रस्ता आहे बघा मित्रांनो, एक सरळ वरती जातोय, हा पूर्ण युटर्नचा हे। तर समोर पण आणि हे होता होईल तेवढं दोन्ही बाजूला लक्ष ठेवा जेव्हा आपण अशा रस्त्यांवरती आपली गाडी घेऊन जातो तेव्हा। तर हे पहा, छोटंसं वळण आहे, पण आपल्याला आता व्हिडिओमध्ये वेगळं असतं, व्हिडिओ फ्रंटला असल्यामुळं आपण हे करतो थोडंसं। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आता व्हिडिओ पाहताय आणि मी बघा आपल्या साईडलाच गाडी चालवतोय, अजिबात त्या साईडला जात नाही आहे। आता मी वळण घेताना काय करतोय बघा, आता बरेच लोक राईटला जातात, तर ते तसं न करता आपण लेफ्टलाच गेलो आहेत आणि पूर्ण लेफ्टला जाऊन हे बघा, जर मी राईटला गेलो असतो तर हे टेम्पोवाले आपल्याला दिसले असते का? ते येतात आपल्या राईट साईडच्या जे कॉलम असतो समोरच्या काचेचा तो, तर त्या कॉलमच्या आडोशाला येतात, तर तशा ठिकाणी अपघात होण्याचे चान्स जास्त असतात। तर होता होईल तेवढं आपली साईड सोडायची नाही आहे, आपल्या साईडलाच गाडी चालवायची आहे। हे पहा, चढावरती गाडी चालवत असताना छोटंसंही वळण असेल तरी आपण आपल्या साईडलाच गाडी चालवायची आहे, दुसऱ्याच्या साईडला जायचं नाही आहे। हे बघा, छोटेसेच वळण आहेत, वळण दिसतंय, आपलं कंट्रोल आणि हे सर्व गोष्टी आपल्याला मॅच करायच्यात। आणि सगळ्यात मोठं, आपल्या मनात कोणत्याही विचारांचं काहूर ठेवायचं नाही आहे। गाडी चालवत असताना विचार हे सगळे विचार आपल्या साईडच्या सीटावरती ठेवायचे आणि गाडी थांबली की ते एक एक उचलायला चालू करायचे नंतर। गाडी चालवत असताना हे पहा, आता इथं आपल्याला एस आकाराचं वळण आहे डाव्या साईडला बघा। आता मी इथं थांबलो कशासाठी थोडंसं माहिती आहे का, ही मोठी गाडी आहे, मोठ्या गाडीला पहिलं जाऊ द्या, आपली छोटी गाडी आहे, ती गाडी जाते असं मला कळाल्याच्या नंतर मी आपली गाडी पुढे घेतली। नसतं ते जर गाडी बसत नसती, त्या गाडीला जर आपल्या गाडीमुळे अडचण होणार असती तर मग मी लिटरली तिथं थांबून घेतलं असतं, त्या गाडीला पास होऊ दिलं असतं। तर शक्यतो होता होईल तेवढं गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, की आपण गाडी चालवत असताना आपली साईड सोडायची नाही। हे पहा, आता इथलं वळण पण सर्व हे जे साईडला माती साठली आहे ना मित्रांनो, ते एकच कारण आहे, सर्वजण राईट साईडनी तिथून